दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी दिले. आरोग्य मंत्रालयातील समिती कक्षात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक परिमंडळाचे उपसंचालक डॉक्टर कपिल अहिर व परिमंडळातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की यंदा सिंहस्थ पर्वणीनिमित्त नाशिकमधील विविध घाटावर अंदाजे 12 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी, कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध विभागाच्या समन्वयातून त्र्यंबक, रामकुंड, सीता गुंफा, साधुधाम, मुक्तिधाम व इतर धार्मिक स्थळावर आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. लवकरच स्वतः नाशिक येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सिंहस्थ पर्वणी काळात होणाऱ्या गर्दीमुळे नेटवर्क यंत्रणेत अडचणी निर्माण होऊ नयेत, अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी वॉकी-टॉकीचा वापर करण्याबाबत तसेच नियंत्रण प्रणाली उभारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक तयारी करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. कुंभमेळ्याच्या दरम्यान रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक, त्र्यंबक, रामकुंड, सीतामंडी व इतर धार्मिक स्थळावरील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. पाण्याच्या स्रोतांची तपासणी करावी. आरोग्यरक्षक किट व पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.